मुलांचं कसं असतं ना, त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल ना, तेव्हा ते इतके लाडत येतात की काही बोलायचं कामच नाही. तसंच आमचं कारडून एवढं लाडत आलंय, त्याला मोबाईल पाहिजे होता बघायला. पण मी काही मोबाईल देत नाही म्हणून एवढं लाडत आलं होतं. नंतर ना कामाला लागले. एका साईडला मला शाबूचे तांदूळ भाजायचे होते, एका साईडला चहा ठेवला होता. कारण की मला ना ताकामध्ये भिजवलेले शाबूचे तांदूळ खूप दिवसापासून खायची इच्छा झाली होती, पण काही मला बनवताच आलं नव्हतं. म्हटलं चला आज आवर्जून बनवूयातच म्हणून एका साईडला मी शाबूचे तांदूळ भाजून घेतले. ते ताकामध्ये मिक्स करायचे, वरून थोडीशी साखर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 तासभर भिजवायचे. खूप छान आणि टेस्टी लागतात. तुम्हीही करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आम्ही लहान असताना खूप जास्त प्रमाणात हे खायचो, ताकात भिजवलेले शाबूचे तांदूळ. तेव्हा जे पदार्थ खूप कमी असायचे. मग अशा काहीतरी होम रेमेडी असायच्या त्या खायला खूप भारी आणि टेस्टी वाटायच्या. तेच मला आत्ता आठवण झाली म्हणून म्हटलं की चला ताक पण आहे आणि शाबूचे तांदूळ पण आहेत, आपण करून बघूयात म्हणून. पण तसेच झाले होते. जेव्हा लहानपणी खायचो ना तसेच लागत होते ते. वगैरे घेतला, पाणी पण आलं होतं. म्हटलं चला आता पाणी मारून घ्यावा वरती म्हणून पहिल्यांदा झाडू मारून घेतला. पाईप लावून पाणी मारायला घेतलं. उन्हाळा खूप जास्त कडक आहे. असं पाणी मारलं की थोडासा घरामध्ये गारवा जाणवतो, त्याच्यामुळे पाणी मारून घेतलं. त्याच्यानंतर मी घरातल्या कामाला लागली. संध्याकाळची वेळ होती. स्वयंपाकामध्ये जास्त काही बनवायचं नव्हतं. खिचडी भातच बनवायचं होतं म्हणून मी इकडे खिचडी भात बनवायला घेतला. एका साईडला कुकर लावला, श्राव्याचा अभ्यास घेतला, जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर वरती फेऱ्या मारून आलो. घरात आल्यानंतर लेकीला दिसला फ्रीजमध्ये केक. मग काय तिला राहवतंय का, तिथेच चालू केलं केक खायला. म्हटलं थांब मी तुला देते, वाटी घेऊन ये, मग आपण दोघीही खाऊयात. असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.